नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। लेक असावी तर अशी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला आपण जमलो होतो आणि या चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत असणारे कमलेश सावंत आपल्यासोबत आहेत। नमस्कार कमलेश। नमस्कार। लहानपणापासून तुम्हाला चित्रपटातनं बघत आलोय आणि कमलेश सावंत म्हटल्यानंतर पोलीस अधिकारी असं एक समीकरण होऊन घेतलेलं आहे। त्या इमेजला छेद देऊन वडिलांची भूमिका करताना काय वाटलं आणि तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगा। सर्वप्रथम मी विजय कोंडके सर, नंदू गोवी सरांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी अशा वेगळ्या भूमिकेसाठी मला त्यांनी पाचारण केलं आणि संधी दिली। आता मी प्रयत्न केला की ती संधी यशस्वी ठरेल असं ते मायबाप रसिक प्रेक्षक पाहिल्यानंतर ते ठरवतील की मी कितपत यशस्वी ठरलो आहे ते। आणि ही वेगळी भूमिका आहे, कारण ते वडील दाखवलं आहे, मी मिडल क्लास दाखवलं आहे, त्यात मी पेशंट ड्रायव्हर आहे, यतीन कार्यकर माझे मालक दाखवले आहेत। यतीन कार्यकरांच्या पहिल्या बायकोपासून झालेली ही हिरोईन जी आहे त्यांची पहिली मुलगी, आणि जेव्हा जे दुसरं लग्न करतात तेव्हा ते आपल्या तिच्या लहानपणी त्या मुलीला माझ्याकडे आणि सिनेमातली जी माझी पत्नी आहे सूर्या खुर्ची मॅडम आमच्याकडे सोपवलं जातं। आम्ही तिचं संगोपन करतो। मग ती 22-25 वर्षांची होते आणि तेव्हा पुन्हा एकदा यतीन कार्यकर सर येतात आणि मालक येतात आणि ते आपल्या मुलीला परत मागतात। ते एक इमोशन्स होते की मनात नकार आहे, पण माझी मुलगी नाही आहे, ती त्यांचीच मुलगी आहे, तर ती मला परत करायचीच आहे, त्यांना द्यायचीच आहे, कारण मी माझं फक्त कर्तव्य केलेलं आहे। मग ते इमोशन्स आणि मग ती सोडून जाणं, आपली लेक जिला आपण लहानपणापासून 25 वर्षापर्यंत वाढवलं, तिचं संगोपन केलं, ती जेव्हा सोडून जाते ते इमोशन्स असं खेळण्यासारखं होतं। म्हणजे जवळजवळ पंचपक्वानाचं ताटच होतं प्रत्येक कलाकारासाठी। असं असतं की ते पंचपक्वानाचं ताट आहे आणि मोठी मेजवानी होती ती। मुळात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिका म्हटल्यानंतर एक रफ अँड टफ रोल असतो आणि आता वडिलांची म्हटल्यानंतर इमोशन्स, तर हा जो स्विच ऑन स्विच ऑफ आहे त्याबद्दल सांगा। नाही, तर पोलीस म्हटलं तर कसं होतं की मी जेव्हा ह्या क्षेत्रात नव्हतो तेव्हाही तुम्हाला मी म्हटलं की माझे वडील दिल्ली नॅशनल बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मारली होते, त्यामुळे व्यायाम आम्ही दोन्ही भावंडांनी व्यायाम करायचं पहिल्यापासून, लहानपणापासून कसरत करायची, कवायत करायचं, असं त्यांचा कल होता। पण ते लहान वय होतं त्यामुळे आम्ही तेवढे सिरियस नव्हतो। मग नंतर 12वी नंतर मी विचार केला की नाही, वडिलांची इच्छा होती तर आपण व्यायाम करूया। मग तेव्हा काही जिम नव्हत्या, व्यायामशाळा होत्या, त्यामुळे ते डंबेल्सचा व्यायाम बिनतो, मग ती शरीरयष्टी बनली। एक 9 महिने मी व्यायाम व्यवस्थित केला आणि ती शरीरयष्टी बनली। आणि लहानपणापासून कसं की आम्ही 5 भावंड, वडील एकटेच कामाला रेल्वेमध्ये जॉबला होते, त्यामुळे सलूनमध्ये जाऊन केस असे काप, तेव्हा 5 रुपये केस कापण्याचे बरं की सोल्जर कट का कर, तर जेणेकरून 1.5 महिन्यानंतर केस कापायची संधी मिळावी, मग तेवढे पैसे वाचतील। मग लहानपणापासून सोल्जर कट, त्यामुळे रसिक प्रेक्षक काय बघायचे मला, अरे तू काय पोलीस आहेस का रे, आप काय पोलीस में घ्या, असं त्यांनी ठरवलं। म्हणजे आईबाप रसिक प्रेक्षकांनी ठरवलं, हां कॅरेक्टर ठरवलं की हा पोलीस असावा। आणि माझे गुरु विजय लक्ष्मण गानवीकर हे प्रत्येक वेळेला त्यांनी मला शिकवलेलं आहे की 75 MM पहिली तुमची पर्सनॅलिटी दिसते, शरीरयष्टी दिसते, त्याच्यावरनं ठरवतो प्रेक्षक की हा इन्स्पेक्टर असेल, ॲप्रन घातलं तर हा डॉक्टर असेल, वकील असेल, हे ते ठरवतात। नंतर डायलॉग ठरवल्यानंतर परफॉर्मन्स कळतो। तर माझं 50% काम पूर्ण होतं पोलिसांसाठी। आणि ते पोलिसांच्या भूमिकेमध्ये कसं असतं, इंटरोगेशन जास्त असे लेकी बरोबर किंवा मुलाबरोबरचे सीन नसतात, की बायकोबरोबरचे सीन नसतात। चोरापाठी पळणं, इंटरोगेशन करणं, इन्व्हेस्टिगेशन करणं, मारणं, संशय घेणं, हे फक्त पोलिसाच्या घटनेला येतं अशा भूमिकेला। असे इमोशन्स येत नाही जे वडिलांमध्ये आहेत, की त्या लेकीबद्दलचे इमोशन्स, बायकोबद्दलचे इमोशन्स, हे वेगळेपण आहे ह्या भूमिकांचं, जे पहिल्यांदा मला करायला मिळालं। म्हणजे मी असं नाही की मी ह्याच्या आधी नाही केलं आहे, पण ह्यामध्ये खूप होतं, ते इमोशन्स होते, खेळण्यासारखं होतं खूप। नक्कीच, आणि तुमची वडिलांची भूमिका यशस्वी हो, चित्रपटाला यश मिळो, आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्सतर्फे सदिच्छा। तुम्ही सुद्धा प्रेक्षकांना सांगा की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट। हो, नमस्कार, मी कमलेश तुकाराम सावंत। लेक असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमा, विजय कोंडके निर्मित दिग्दर्शित हा मराठी सिनेमा 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे। तर मायबाप रसिक प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की लेक असावी तर अशी हा आपला मराठी सिनेमा आपण सिनेमागृहातच जाऊन पाहावा। धन्यवाद। नक्कीच, आणि चित्रपटाला यश मिळवी सदिच्छा। स्वामींची कृपा पाठीशी असेलच। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।